बे पोट्यो लक्ष द्या, ठीक आहे. आंदोलन झालं, आवाज बसून आहे, अजूनही आवाज क्लिअर झाला नाही, ठीक आहे. आम्ही या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याले एकत्र करण्याचं काम केलं, त्याच्यात बच्चू भाऊचं मोठं योगदान आहे. आणि ठीक आहे, काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, ठीक आहे, 1.5 1.4 मिलियन का सबस्क्रायबर आहे, तर त्याले वाटते आम्ही का आहे का नाही, ठीक आहे. आम्ही काही टीका केलीच चालते, कोणतेही पुरावे नाही, काही नाही. बच्चूकडून मॅनेज झाले, ठीक आहे, खोके घेऊन आले, चॉकलेट खाऊन आले, 3 पंक्तीत बसले. आता ह्या 3 पंक्ता कुठं झाल्या मला समजलं नाही. तर एक मी व्हिडिओ घेतला अर्ध्या ते पाऊण तासाचा, आणि त्याच्यात शेतकरी आंदोलनातली काय परिस्थिती होती आणि काय नव्हती हे सगळे डिटेलमध्ये समजून सांगितलं. आता ठीक आहे, माय ठीक आहे. आता इथं लक्ष द्या. आता हे रविराज साबळे आहे, स्वतःले शेतकरी तज्ज्ञ समजते, ठीक आहे. हे चांगलं आहे का तुम्ही शेतकऱ्याला चांगली सल्ला देता. मी याच्याबद्दल काही वाईट बोललो नाही आणि आताही बोलणार नाही. पण त्यानं जे माझ्याबद्दल उद्धटासारखी भाषा वापरली, तर माझा पहिला व्हिडिओ पहा, त्याला एक शब्द जरी मी चुकीचा बोललो का. फक्त शेतकरी एकत्र होत नाही याच्यासाठी तुम्ही, ठीक आहे, शेतकरी एकत्र आले हेच आपल्या आंदोलनाचा विजय आहे. आणि आपण सरकारवर दबाव टाकला आणि 50 किलोमीटर NH6 NH7 आणि समृद्धीवर 50 किलोमीटरच्या लाईन लागल्या होत्या आणि सरकारले आपण नाकीनं बांधलं, ठीक आहे. जर चर्चेले गेले नसते, ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पाऊस आला, लोक जर घराकडे उठून पळाले असते, ठीक आहे. कारण पावसात उघड्यावर आम्ही नॅशनल हायवे 7वर होतो. आम्ही 2 दिवस, ठीक आहे, नॅशनल हायवे 7वर झोपलो. हे एसीच्या रूममधून केवळ, ठीक आहे, टिंगलकी उडवल्यासारखे व्हिडिओ घेते. आणि बयाच आपलं तेवढंच 1 गुंठा वावर रोटावेटर मारते आणि याले म्हणते शेती करायची. तर तुम्ही आम्हाला शिकू नका, ठीक आहे. मी चॅलेंज करतो रवी भाऊ तुम्हाला, का मी जिथं शेती करतो तिथं या, ठीक आहे, किंवा तुम्ही शेती करा, मी येतो तिथं, ठीक आहे. तुम्ही डवरा घे जा, मी डवरा घेईन, ठीक आहे. तुम्ही म्हणता वांग कुठं लागते, वांग तरी तुला समजते का. तर याले वांग म्हणते का पहा बरं. हे भरताचं, हे भाजीचं, त्याला डेट म्हणते. अजून काय सांगू तुम्हाला, हे वांग सालं मला हे समजत नाही, जमिनीत लागते का जमिनीच्या वर तर लागते. म्हणून मला असं वाटते का तुमचा सल्ला घ्या. तुमचं का जे काही कमिशन असेल 15-20% ते मी देईन, ठीक आहे. तर मला सल्ला द्यायचा, कारण का आम्ही सालं अनफड आहे, आम्हाला काही समजत नाही जमीन, ठीक आहे, शेतीतलं झाटा, ठीक आहे. तर तुम्ही आम्हाला, ठीक आहे, सांगा का शेती कशी करायची, कारण तुम्ही लय तज्ज्ञ आहे, तुम्हाला लय समजते, ठीक आहे. म्हणजे असे व्हिडिओ घेतले. मला तर कवा वाटते का तुम्हालाच फंडिंग आली का BJPकडून. तुम्ही देवेंद्र फडणवीस शेतकरी नेत्यानं शेतकऱ्याचं काम केलं, ठीक आहे, आंदोलन एकत्र केलं. जर ते आंदोलन विस्कळीत झालं असतं, ठीक आहे, जर उचलून नेले असते नेते, ठीक आहे, सेनापतीच गेल्यावर लोक असेच पळते उठून आणि त्याच्यापाशी आदेश होता, ठीक आहे. तर तुम्ही वरून पुन्हा व्हिडिओ घेतला असता, हे चर्चेले काऊन नाही गेले, ठीक आहे, चर्चेले जायला पाहिजे होतं. अशा टीका टिप्पण्या तुम्हीच केल्या असत्या, ठीक आहे. आम्ही स्वतः रस्त्यावर होतो, समजलं का. तुम्ही रस्त्यावर नव्हते. आणि हे इतके खतरनाक आहे का यायचे व्हिडिओ आहे काही, ठीक आहे. यायचे व्हिडिओ मी डाउनलोड करून ठेवले आहे. त्या व्हिडिओत म्हणते का मी मंगेश साबळेच्या, म्हणजे त्या माणसानं 8-9 दिवस आंदोलन केलं, नाका तोंडातून रक्त येऊन राहिलं. मी गेल्याच्या नंतर तिथं लोकांची गर्दी वाढली म्हणते. म्हणजे अगोदर मंगेश साबळेले कोणीच नाही ओळखत का भाऊ. मंगेश साबळेले अख्खा महाराष्ट्र ओळखते, ठीक आहे, ज्यानं हे आंदोलन केलं, समजलं. मंगेश साबळेले अख्खा महाराष्ट्र ओळखते, ते नावाजलेले सरपंच आहे. तुम्ही त्याच्या आंदोलनात गेल्यामुळे लोक नाही वाढले, ठीक आहे. मीडियानं हे आंदोलन लोकांपर्यंत पोहोचवलं त्याचं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर म्हणता का ते आंदोलन केल्यामुळे, ठीक आहे, शेतकऱ्याला नुकसान भरपाईत वाढ झाली. चांगलीच गोष्ट आहे, ठीक आहे. कोणत्याही आंदोलनाले, ठीक आहे, यश भेटन. या देशाला स्वातंत्र्य जेव्हा मिळालं, तर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधीजीले प्रत्येक आंदोलनात यश नाही भेटलं, समजलं का. 39 आंदोलनं केले गांधीजीनं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, समजलं. पहिल्याच आंदोलनात यश नाही भेटलं. जरांगे पाटलांनी आंदोलन केले, पहिल्याच प्रयत्नात यश भेटलं का नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे आंदोलन केलं, सरकारवर दबाव आणला, सरकारले समजलं का शेतकरी एकत्र येऊ शकते.
तुम्ही उलट लोकायले हे सांगा का तुम्ही तुमचं मन विचलित करू नका, तुम्ही एकत्र राहा. ठीक आहे. आता सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसले आणि या BJPच्या सरकारले ठीक आहे क्वेश्चन विचारायला पाहिजे. तर तुम्ही नेत्याले म्हणता चॉकलेट खाऊन आलं. ठीक आहे. अरे काय चॉकलेट खाऊन येईन? 6 लोक होते तिथं, समजलं का? जाणकार होते, शेट्टी होते. लागला असं धब्बा गुवाहाटीला जायचा आणि इकडं जायचा. पण ठीक आहे, एक धब्बा लागल्यानं तुम्ही एखाद्या माणसाला एवढं बदनाम करून टाकायचं का तुम्ही चॉकलेट खाल्ले? काहून? तर तो राजकीय आहे, काहून? तर तुम्ही नॉन पॉलिटिकल आहे. मग तुमच्यावर कोणती तुम्ही एखादी पॉलिटिकल पार्टी जॉईन करा बरं. ठीक आहे. कसे येते मग? म्हणजे लोकांना का नेता म्हणून ठीक आहे कोणाचं नेतृत्व करायचं नाही. याच्यानंतर कोण नेतृत्व करण? जर तुमच्यासारखे लोक जर टीका करत असन शेतकरी बंधू आणि तुम्ही जे शेतकरी तुम्हाला ऐकते, ठीक आहे, तर असं समजू नका का आम्हाला शेतकरी ऐकते तर आम्ही काही वायबार बोललो तर चालते. तर असं करू नका. ग्राउंडवर आम्ही होतो, तुम्ही नव्हते. तुम्हाला तिची परिस्थिती माहीत नाही का झालं आणि का नाही. त्याच्यामुळे वायबार टीका करणं बंद करा. ठीक आहे. स्वतःच्या खालच्या कमेंट्स वाचा थोड्याशा. ठीक आहे. अनेक शेतकऱ्याला वाटते का आज बायको केली तर उद्याच पोट आलं पाहिजे, समजलं का? तर असं नसते होत. किंवा उद्याच डिलिव्हरी झाली पाहिजे. तर लग्न झाल्याबरोबर डिलिव्हरी नाही होत, काही वेळ लागते. सरकारचे नीती नियम आहे. 2000 ठीक आहे 25-26 या वर्षातलं कर्ज जे आहे, जे चालू रनिंग कर्ज आहे ते माफ झालं पाहिजे. याच्यासाठी पुढची तारीख घेतली. ठीक आहे. सरकारनं डिक्लेअर बी केलं का एप्रिल महिन्यात आम्ही तो सर्व थकीत कर्जाचा डाटा मागेन. कर्ज थकीत तेव्हाच होते जेव्हा 31 मार्च होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 महिने लोटले पाहिजे, तेव्हा ते NPAमध्ये कर्ज जाते. कदाचित तुम्हाला नॉलेज नसेल नॉन परफॉर्मिंग असेट कशाले म्हणते, म्हणून कदाचित तुम्ही असे बोलत असाल. ठीक आहे. तर असं शेतकऱ्याला एकत्र ठेवायचं काम करा. तुम्ही शेतकऱ्याला विभाजित करायचं काम नका करू. ठीक आहे. यानं चॉकलेट खाल्लं त्यानं, आणि जर चॉकलेट खाल्लं तुम्ही पुरावे दाखवा, नाही तर तुमच्यावर मानहानीचा दावा ठोकल, समजलं का? आणि तो असा ठोकन का तुमच्याकडून भरणंही नाही होणार. म्हणून त्याच्यामुळे ठीक आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे म्हणून तुम्ही काही बी बकबक करायची आणि आमच्यासारख्या लोकांना ऐकून घ्यायची, समजलं का? कराया मास्तरले चॉकलेट नाही भेटलं, अबे कराया मास्तरले विकत घ्यायची अवकातच नाही आहे कोणाची. तू बी नाही विकत घेऊ शकत, समजलं ना? समजलं का? तू बी नाही, तुझी लायकी नाही आहे, समजलं का? तू मला नको सांगू का करायचं आणि का नाही. आपण एकत्र आहे, एकत्र राहा. ठीक आहे. एवढंच मी म्हणीन. कारण ज्या माणसावर टीका करतं त्याची हयात गेली आहे शेतकरी आंदोलनासाठी, अपंगासाठी, दिव्यांगासाठी, समजलं का? वामनराव चटप साहेबांना अख्खी हयात घालवली म्हणलं, आयुष्य गेलं शेतकऱ्याच्या आंदोलनात, आणि तू त्याले म्हणून राहिला का चॉकलेट घेऊन आले, मॅनेज झाले. अबे मॅनेज नाही झाले, सरकारपाशी पैसे नाही आहे. ठीक आहे. तिथं बैठकीत का झालं याची पहिले माहिती घ्यायला लागत होती. तुझ्यापाशी सोशल मीडिया चॅनल आहे म्हणून काही बी टाकायचं, काही बी बोलायचं. ठीक आहे. असं काही करू नको. आणि तुलेच खूप समजते शेतीतलं, एवढा तज्ज्ञ बी स्वतःला समजू नको, समजलं का? किती पर्सेंटेज घेते का घेते, हे जे वांगे आहे ना, हे वांगे कुठं लागते तूच सांग. तुझ्याच मर्जीन लावतो. किती पर्सेंट पाहिजे तुले त्याच्यातले ते बी देतो. आणि तुले जर वाटत असेल शेती कशी करते हे माझ्यासोबत, ठीक आहे, आणि माझ्यासोबत डवऱ्याला चार. मी फवाऱ्याचा पंप घेतो, तू बी घे. दिवसभर 22 पंप मारतो, तू बी मार 22 पंप. चॅलेंज आहे मग, समजलं का? 22 पंप फवाऱ्याचे मारायचे, 22-25. चाल मग, समजलं का? 1 गुंठा वावर रोटावेटर मारायचं, त्याच्यावरून बयास शॅम्पलसाठी मेकअप करून व्हिडिओ घ्यायचा आणि कोणाला काही बोलायचं. तुम्हाला काहीच नाही बोललो मी पहिल्या व्हिडिओ, समजलं का? मला याच्यापेक्षा घाणेरड्या भाषेत बोलता येते, पण मी बोललो नाही. मी स्वतः पहिल्या दिवसापासून 5व्या दिवसापर्यंत मैदानात होतो. आम्ही आंदोलनं केली आहे. स्वतः तर एक आंदोलन केलं नाही. जेवढे फॉलोअर आहे ना, बोलाव बरं. 1.4 मिलियन फॉलोअर आहे तू, तर तू बोलाव. किती फॉलोअर येते पाहतं शेतकऱ्याचे आंदोलन. घे परवानगी, आम्ही येतो, आम्ही येतो ना. तू घे तर आंदोलनाची परवानगी घे आणि कर एखादं आंदोलन शेतकऱ्यासाठी. पाय कशी मजा येते तर. ठीक आहे. चाल मग, तुले नेता बनवतो आम्ही, आमचा शेतकरी नेता. ठीक आहे. तुले स्वप्न पडून राहिले असन लोक, कृषी मंत्री कमेंट्समध्ये म्हणते, तर कदाचित लागली असन तुले आता चावूल का मी कृषी मंत्री होतो का का. ठीक आहे. तर आंदोलनं सोशल मीडियावर नसते होत, आंदोलनं रस्त्यावर उतरून करा लागत असते, समजलं का? आंदोलनं सोशल मीडियावर नसते होत, नाहीतर लोकांना सोशल मीडियावर आंदोलनं केले असते, समजलं का? आंदोलनं रस्त्यावर उतरा लागते, सरकारले वेटीस धरा लागते.
पोलिसाच्या केसेस अंगावर घ्या लागते, समजलं का? आंदोलन करते मंगेश साबळे आणि क्रेडिट तू घेऊन जातं का? मी गेल्यामुळे लोक वाढले, मी गेल्यामुळे तिथं कर्जमाफीची रक्कम वाढली. मग जशी काय तूनच आंदोलन केलं, तूच उपाशी तिथं आंदोलनाला बसला होता, ह्या माणसानं काहीच नाही केलं, समजलं का? हे असं दुसऱ्याचं क्रेडिट घेणं बंद कर, ठीक आहे? स्वतः तिथं आंदोलनात उतर आणि मग लोकायले सांग का मी आंदोलन केलं, मी हे करून आणलं. पाय ना मग पोलीसवाले कसा दबाव आणते तू यार, कशा उचलते कसे, ठीक आहे? 2,500 आंदोलकांवर केसेस दाखल झाल्या, समजलं का? मायावर, ठीक आहे, 10-15 केसेस आहे, 10-15 केसेस आहे मास्तर असून मला काही गरज नाही चालली. मी रेग्युलर पेयर आहे, बँकेचा रेग्युलर पेयर आहे, म्हणलं एकाही वर्षाचं लोन थकीत नाही आहे, तरी मी रस्त्यावर उतरलो, ठीक आहे? मला कर्जमाफी भेटणार नाही कारण मी इन्कम टॅक्स भरतो, तरी मी रस्त्यावर उतरलो. काहून? तर शेतकऱ्याचा पोट्टा आहे. मी त्या परिस्थितीतून गेलो आहे, शेतकऱ्याच्या वेदना मी माझ्या डोळ्यानं पाहिल्या आहे, समजलं का? यासारखी अशी प्रोफेशनल शेती नाही करत, ठीक आहे? ॲपलचा फोन घेऊन आणि, ठीक आहे, तिथं लोकायले सल्ले देऊन, समजलं का? शेतकऱ्याच्या बांधावर असतो. अबे बांधावर नाही, आम्ही राबतो शेतात, समजलं का? स्वतः स्प्रिंकलरचे पाईप उचलून स्प्रिंकलर पलटवतो, दवऱ्याचे फेरं देतो, समजलं का? तुला आम्हाला सांगू नको का शेती कशी करायची, सगळेच माहीत आहे आम्हाला शेती कशी करायची आणि का करायची. आम्ही फक्त तुझ्यासारखं व्हिडिओ घेऊन दाखवत नाही, 1 गुंठा वावर रोटावेटर मारून. तुझ्या आदर करतो तर तू डोक्यावर नको नाचू, समजलं का? नाही तर आम्हालाही याच्यापेक्षा बेकार भाषेत बोलता येते. नाही तर तू कांद्याचं टर्फल नाही आहे बे, तू आम्हाला सांगून राहिला ज्ञान. पण आम्हाला असं वाटते का असं काही बोललं नाही पाहिजे, ही काही बोलाची भाषा नाही आहे. कारण तुम्ही शेतकऱ्यासाठी काम करता, शेतकऱ्यामध्ये तुमचा मान सन्मान आहे, तो मान सन्मान तुम्ही कायम राखला पाहिजे. आणि शेतकरी एकत्र कसे ठेवाले याच्यासाठी व्हिडिओ टाका आणि टार्गेट करा सरकारवर. समोर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे, तुम्ही लोकायले सांगा का आपल्याला आता तारीख भेटली आहे, एप्रिल महिन्यात सगळ्या कर्जाची डिटेल सरकारपर्यंत गेली पाहिजे आणि सरकारनं कोण्या लोकायले कर्ज माफीची यादी देणार आहे, कर्जमाफीच्या क्रायटेरिया का आहे हे जाहीर केले पाहिजे. याच्यावर व्हिडिओ टाका. कारण हे तर मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं, बावनकुळे साहेबांनाही सांगितलं, ठीक आहे का? कर्ज कशा पद्धतीनं आम्ही कर्ज माफ करणार आहे. BJPचे जे काही लोक येईन त्याला प्रश्न विचारायला लावा शेतकऱ्याला त्याच्या गावागावात. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराला येईन, नगरपालिकेच्या प्रचाराला येईन. हे व्हिडिओ न टाकता तू आंदोलनं डायवर्ट करून राहिला. आंदोलनाचं स्थळ नागपूरले, चर्चा मुंबईले का बरं घेतली? तुले माहीत आहे का तिथं का झालं, तर का परिस्थिती झाली, किती पाऊस आला, का दबाव होता, तर ठीक आहे कोर्टाचा आदेश आला तिथं, ठीक आहे आंदोलन, ठीक आहे उचलायला सांगितलं, ठीक आहे राहायची सोय नव्हती, उघड्यावर होतं सगळे आंदोलन, ठीक आहे रात्री पाणी झाला जेव्हा मंत्री चर्चेला आले तिथं, समजलं का? त्याच्यानंतर थोडासा कमी आला, त्याच्यानंतर 1 तासानं धुवाधार पाऊस सुरू झाला, रात्रभर पाऊस होता, ठीक आहे. मैदानाच्या स्थळात जिथं ओरिजिनल मैदानाचं स्थळ होतं त्या ओरिजिनल मैदानाच्या स्थळी गार्डन झाली, कारण स्थळ अलग होतं आणि आंदोलन वेगळ्या ठिकाणी चालू होतं. आंदोलन रोडवर होतं आणि रोडले लागून समोर 1.5-2 किलोमीटरवर ग्राउंड होतं, दिव्यांग सोबत होते. काही बडबड करायची तुमच्याकडं, म्हणजे आपले फॉलोअर्स वाढले पाहिजे, लोकायले चांगलं वाटलं पाहिजे. लोकांच्या भावना आहे ना, त्या लोकायले तडकाफडकी पाहिजे होतं, त्या भावनेचा तुम्ही लोकांच्या भावनेचा फायदा उचलू नका, ठीक आहे. तुमचा आदर ठेवतो, तुम्ही काही बोलायचं, कसंही बोलायचं, व्हिडिओ टाकायचे, मला धमक्या आल्या अमका आल्या, कोण धमक्या दिल्या तुला? आणि तुले धमक्या गिमक्या देण्या एवढे तू काही एवढा मोठा माणूस नाही आहे का तुले धमक्या देईल, ठीक आहे. आणि तू असा वायबार काही बोलशील, तू स्वतः तिथं आला नाही आंदोलनात आणि तू तिथून एसीच्या रूममध्ये बसून माझं ऑफिस आहे मग या ऑफिसमध्ये मला या लागते म्हणून मी इथून व्हिडिओ टाकून राहिलो. उतर जरासा मैदानात, लोकायले कलेक्ट कर, ठीक आहे. बच्चू भाऊनं मोजरीले 8 दिवसाचं आमरण उपोषण केलं, ठीक आहे. त्याच्यानंतर पैदल यात्रा काढली भाऊ, समजलं का? अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, लोकायले समजून सांगितलं शेतकऱ्याचे मुद्दे, तेव्हा शेतकरी एकत्र आला. स्वतः मी माझ्या मतदारसंघात बंद्या लोकायला सांगितलं का स्वागताने राहा, ठीक आहे. व्हिडिओ टाकला, व्हिडिओ टाकून लोकांपर्यंत पोहोचवलं आंदोलन,
समजलं का? आणि तू का म्हणून राहिला का, तू म्हणून राहिला का मला लोकांनी सांगितलं व्हिडिओ घ्यायला म्हणून मी टाकला, नाही तर मी ठीक आहे मी काही सपोर्टनं टाकणार नव्हतो. ठीक आहे अबे ठीक आहे, मी काय बच्चूभाऊच्या पक्षाचा माणूस नाही आहे, पण माया शेतकरी बांधवाच्या समस्या त्याच्यात होत्या म्हणून लगेच मी व्हिडिओ टाकला. मी काय बच्चूभाऊला विचारत नाही बसलो. समजलं का? आंदोलनाचं आमंत्रण नसते देत, स्वतः या लागते स्वतः. कदाचित याला माहीत नसल बैताडाले. ठीक आहे, तुझ्यापेक्षा बेकार भाषा आहे विदर्भातली, पण आम्ही ती बोलत नाही. आमच्या मायबापांनी तसं शिकवलं नाही. कारण तू चांगलं काम करतो, तू शेतकऱ्याला सल्ले देतं. ठीक आहे, शेतकऱ्याला मोठं करायचं काम करतं. ठीक आहे, शेतकऱ्याला पीक लागवड कशी करायची हे समजून सांगतं. म्हणून तुझा आदर आहे आणि त्या आदरानंच मी बोललो. तुले काही वावगं नाही बोललो. तुला हेच सांगितलं का शेतकऱ्याची एकी कशी राहील याच्यासाठी व्हिडिओ टाक. ठीक आहे, आता कर्ज भेटन का नाही हे सरकारची जिम्मेदारी आहे. सरकार बोलून गेलं. सरकार जर म्हणलं आता डेट घेऊन आल्यावर सरकार म्हणत असन ठीक आहे का तुम्हाला त्या तारखेला 30 जूनला देतच नाही, पुन्हा उभं करावं लागेल आंदोलन. आपला वाली आहेच कोण? ठीक आहे, याचा अर्थ असा नाही होत ना का चॉकलेट खाल्लं पैसे घेतले मला चॉकलेट भेटलं नाही. अबे मला घे, मला खरीदन असा एकही या देशात माणूस नाही बे, अवकात नाही मला खरेदी करायची. समजलं का? आणि मी लोकांच्या समस्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरत असतो, असं नुसतं व्हिडिओ नसतो टाकत. समजलं का? स्वतः रस्त्यावर उतरतो, स्वतः कलेक्टरच्या उरावर जायला भेट नाही. समजलं का? काल कमिशनरच्या उरावर गेलो नागपूरले. समजलं? मी कोणाच्या बापाला नाही भेट म्हटलं. न्याय व्यवस्थेलाही उरावर घ्यायला नाही भेट मी. तू का मला सांगतं? आणि तू आता एवढी हिंमत नाही का नाव घ्यायचं? मास्तरड्या म्हणते, काराया म्हणते, कराया मास्तर म्हणणं धम्मक आहे तू यात तर म्हणणं डायरेक्ट नाव घेऊन. असं आडनाव बिडनाव बदलून काऊन घेतं? मग हे धंदे बंद कर आणि लोकांना चांगले सल्ले दे. शेतकऱ्याला एकजूट कशी राहील शेतकऱ्याला समजून सांग. तुमच्याकडं फॉलोअर आहे, नाही तर मला याच्यापेक्षा बेकार भाषेत बोलता येते. आपल्याला हे भांडण नाही करायचं आहे. पण मी फक्त चांगल्या गोष्टी, कारण मी तुमचे 2-3 व्हिडिओ पाहिले, तुम्ही ज्या भाषेत बोलले ते आवडलं नाही मला, म्हणून मी तुम्हाला प्रेमानंच सांगितलं. ठीक आहे, आणि प्रेमानं सांगून व्हिडिओ घेतला का तुम्ही एकजुटीचं काम करा बा. तुमच्याकडे फॉलोअर आहे, तिथं काय समस्या होत्या त्या आम्हाला माहीत. समजलं का? 4:30 वाजता मंत्री भेटायला येणार होते. ठीक आहे, SDOनं सांगितलं 29 तारखेला, तर मंत्री आले नाही. त्याला माहीत होतं का कोर्टाचा आदेश येणार आहे. BJPनं आपल्याला तिथं फसवलं. मग लगेच कोर्टाचा आदेश आला. कोर्टाचा आदेश आल्यावर मग वेगळं डिसिजन झालं, आता करायचं का? आंदोलन गुंडाया म्हणते. ठीक आहे, रात्री पाऊस आला काही आला का करायचं? ठीक आहे, मग आम्ही मोसम विभागाची जानकारी पाहिली तर पावसाचे ठीक आहे अंदाज वर्तवला होता. मग आता का करायचं बात? मग आपण अटक करायलाच जाऊ. म्हणून मग तिथून आम्ही अटक करायला निघालो. आम्हाला जेल भरो आंदोलन सुरू केलं. मग तिथं जेल भरो म्हणल्यावर एवढ्या मोठ्या लोकांना ठेवायचं कुठं? म्हणून ते लोक ठीक आहे मंत्री तिथं आले चर्चेने. आणि आपल्याला जागा बदलवणं गरजेचं होतं. जर पाऊस आला असता आणि चर्चेलाही गेलो नसतो तर 50-50 लोक तिथं राहिले असते. संध्याकाळी अटक केली असते. अति पावसात लोक जिकडं तिकडं पांगली असते. काही लोक घराकडे गेले असते. तसे लोक कोर्टाचा आदेश आल्याबरोबर 20% गायब झाले. समजलं का? आणि काही लोक आंदोलनात आले नाही, घरूनच बटणा दाबून राहिले. शेतकऱ्यासोबत गद्दारी केली, शेतकऱ्याला फसवलं. काही कोणाला फसवलं नाही भाऊ. ठीक आहे, आपण तारीख आणली, त्या तारखेच्या अगोदर कर्जमाफी करून घेणं आता आपली जबाबदारी आहे. आपण जबाबदारी म्हणून येणाऱ्या कोणत्याही BJPच्या नेत्याला प्रश्न विचारायला पाहिजे. आपल्या घरात येऊ द्यायला नाही पाहिजे, आपल्या दरवाजात येऊ द्यायला नाही पाहिजे, ना आपल्या गावात येऊ द्यायला नाही पाहिजे. गावात आला का त्याला प्रश्न विचारायला पाहिजे का आमची कर्जमाफी केव्हा होईल? समजलं का? हे बोमलू ठीक आहे गळा बसून गेला. ठीक आहे, 5 दिवस डोळ्याला झोप नव्हती. समजलं का? ट्रॅक्टरवर लोकायले सांगितलं का नुसतं इथं स्वागत करून होणार नाही आपल्या गावातून, तर तुम्ही चला. तर लोक बाईक घेऊन जथ्थेच्या जथ्थे आले गावागावातून. तेव्हा आंदोलन मोठं झालं. असं नसते होत आंदोलन. रविराज भाऊ, आज स्वतःचं क्रेडिट घेणं बंद करा. पहिले स्वतः एक आंदोलन करा. ठीक आहे, परवानगी घ्या, कशी मजा आहे ते पहा. ठीक आहे,
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे म्हणून 15-20 लोक मागं का लागले, नारे का द्यायला लागले? तर नेता नसते होत. नेता बनासाठी रस्त्यावर उतरा लागते. सोशल मीडियावरून आंदोलन नसते करतायत. नाहीतर तुमच्यासारखे अनेक लोक आहे. आणि वांगे कुठं लागते आणि कांदे कुठं लागते हे आम्हाला नका सांगू. समजलं का? कायदे कानूनपासून तर शेतीपासून मी फुकट सल्ले देतो लोकांना. फुकट योजनेचं फुकट नॉलेज देतो. शेतकरी आत्महत्याग्रस्त शहीदाच्या पोराले फुकट शिकवतो. समजलं का? ज्याले मायबाप नाही त्याले बी फुकट शिकवतो. समजलं का? एखादा गोरगरीब आहे त्याची फी भरायची सोय नाही त्याले बी फुकट शिकवतो. समजलं का? दरवर्षी 200 पोट्टे अधिकारी होते माझ्या क्लासमधून. दरवर्षी 200. आणि तू मला सांगून राहिला, ठीक आहे, तू मला नको सांगू. आणि यूट्यूबवर शेतकऱ्यासाठी स्वतः शेतकरी जगला पाहिजे, मोठा झाला पाहिजे तर फुकट सल्ले यूट्यूबहून देतो. तुझ्यासारखे पैसे नाही देत. 15 आणि 20% आणि 10% किती घेतं तर का माहीत सल्ल्याचे. माय हे धंदे नाही आहे. फक्त हे क्लास भाड्यानं आहे. याच्यासाठी हे प्रपंच चालवासाठी फी घेतो. जी फी 75,000 पुण्यात आहे, ठीक आहे, त्याच्या 1/3 फी घेतो वर्धेत 25,000 रुपये, ज्याच्यात 14 सब्जेक्ट शिकवा लागते. समजलं का? ज्याच्यात हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, इन्व्हायरमेंट, जनरल सायन्स, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, मॅथ, रिझनिंग, जीवशास्त्र, ठीक आहे, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, ठीक आहे, त्याच्यानंतर मानवी शरीरशास्त्र, आहारशास्त्र, आरोग्यशास्त्र, प्राणीशास्त्र एवढे विषय शिकवा लागते. समजलं का? ते 25,000 रुपयात शिकवतो. काहून? तर गोरगरीब पोरं लागले पाहिजे. ठीक आहे, असं कमिशनवर काम नाही आहे आमचं. म्हणून ठीक आहे, मला जास्त बोलायला लावू नका, नाही तर मग मी पोलखोल केल्याशिवाय काही ठेवणार नाही. ठीक आहे, हे इथं व्हिडिओ टाकणं बंद करा आणि लोकायले सांगा समजून का तुम्ही एकत्र या, अशीच एकजूट ठेवा आणि आपलं आता कर्जमाफ कसं होईल याच्यावर BJPच्या नेत्याले प्रश्न विचारा. कारण हा ठीक आहे BJPनं आणि BJPच्या बी टीमनं आणि BJPच्या सोशल मीडिया टीमनं बंदा डायव्हर्ट केला. आणि तुम्ही शेतकरी नेते असून म्हणजे शेतकऱ्याचे पुत्र असून तुम्ही शेतकऱ्याला भ्रमित करू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. शेतकरी पहिलेच एकजूट होत नाही, तो एकत्र झाला, त्याची एकी तशीच राहू द्या. ठीक आहे, कोणीही फसवलं नाही. आणि तारीख दिली सरकारनं दिली, काय आपण ठीक आहे मागितली नाही, त्यानं तारीख दिली. आणि ती तारीख आपण काहून मागितली तर तेही सांगितलं का 31 मार्च, ठीक आहे, 31 मार्च 2000 ठीक आहे 26ले 2025चं जे कर्ज घेतलं, ठीक आहे, हे कर्ज डुबीत होण्यासाठी हे तारीख पाहिजे. चालू वर्षाचं कर्ज कोणाचंही माफ झालं नसतं आणि कर्जाची किस्त भरली नाही त्याच्यावर 3 महिने उलटल्यावर ते कर्ज NPS जाते, नॉन परफॉर्मिंग असेट, म्हणजे डुबीत गेलेला पैसा. आणि ते खातं डुबीत जाते 30 तारखेला. ठीक आहे, तर तोपर्यंत अहवाल येईल सगळ्या बा. आपण एप्रिल महिन्यातच अहवाल मागू बँकेने आणि कोणाचंच कर्ज भरायचं नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण शेतकऱ्याला सांगितलं आहे तसं. त्याच्यामुळे मार्च महिन्यात ठीक आहे एप्रिल महिन्यात आपली कर्जमाफी कशी करून घेता येईल चालू वर्षासहित. कारण आता जर कर्जमाफी घेतली असती तर ती कर्जमाफी मागच्या वर्षी ठीक आहे 2025 31 मार्च 2025च्या अगोदरचे कर्ज माफ झाले असते. रनिंगच्या लोकांना त्याचा काहीच फायदा नसता झाला. यावर्षी प्रचंड नुकसान भरपाई झाली, प्रचंड नुकसान झालं. पुरानं गेलं, ठीक आहे, येलो मोजाकनं गेलं, सगळं नुकसान आहे. आता अवकाळी पावसानं गेलं, धानं पडू नाही इकडं भंडारा गडचिरोली कोकणात, ठीक आहे, परतीच्या पावसात तिकडं द्राक्षाचं नुकसान झालं. हे सर्व नुकसान भरपाई झाली पाहिजे. याच्यासाठी ठीक आहे आपण ही तारीख घेतली आणि आता मीटिंग आहे. त्या मीटिंगात आपण शेतकऱ्याला 24 तास लाईन, 1 रुपयात पीक विमा, ठीक आहे, सोलर सक्तीचं नसावं, ठीक आहे, शेतकऱ्याचे भावांतर योजना, ठीक आहे, त्याच्यानंतर भावांतर योजना म्हणजे शेतकऱ्याचे सोयाबीन 5,320 रुपये हमी भाव आहे आणि शेतकऱ्याचं सोयाबीन 4,000नं गेलं तर वर्षे 1,320 रुपये सरकार भरून देईल, त्याला भावांतर योजना म्हणते. हे सगळं आपण शासनाले मागू, याचा दबाव तुम्ही टाका. ठीक आहे, हे काम करा. तुम्ही दुफई निर्माण करण्याचे प्रयत्न करून आपले फॉलोअर्स वाढले पाहिजे. याच्यासाठी चुकीची माहिती टाकू नका, एवढी विनंती करतो. नाही तर मग पुन्हा मला व्हिडिओ घ्यायला लावाल तर मग मी पूर्ण पोलखोल केल्याशिवाय ठेवणार नाही. ठीक आहे, आजच्या दिवशी इथंच थांबतो. आणि तुले वाटते का ठीक आहे बच्चू कडूनं किंवा अजून कोणत्या नेत्यानं पैसे खाल्ले बा तर प्रूफ दाखव, बाप दाखव, नाही तर साध्य कर. ठीक आहे, एवढंच मी तुला सांगेन, बाकी याच्यावर सांगणार नाही. तुमचा आमच्या मनात आदर तेवढाच आहे. ठीक आहे, तो आदर याच्यानंतरही तेवढाच राहील.
तो आदर काही कमी होणार नाही. पण तुम्ही जे उद्धटासारखी भाषा ठीक आहे मायासारख्या माणसाने वापरली, ठीक आहे, तर मला काही त्याचा राग नाही आला. पण मी तुम्हाला उद्धटासारखं बोललो नसताना तुम्ही उद्धटासारखे बोलले म्हणून हा व्हिडिओ घ्यायला लागला. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.